सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील तारापूर व पुळूसवाडी येथे गावभेट दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्या मागण्यांची निवेदने स्वीकारली। गावभेटी दरम्यान तारापूर येथील ग्रामस्थांनी भीमा नदीवर तारापूर ते चळे दरम्यान नवीन पूल उभारण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली। या पुलामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। तसेच पुळूसवाडी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक युवतींना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावात अभ्यासिका उभारण्याची मागणी केली। याच दौऱ्यादरम्यान तारापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात अपुऱ्या सुविधा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधला। उपकेंद्रामध्ये रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यक आरोग्य सुविधा त्वरित पुरवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी गावकऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले। जनतेच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत संबंधित प्रश्नांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या गावभेट दौऱ्यात पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील, माणिक बाबर, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार, तारापूरचे सरपंच भारती जगताप, रणजित जगताप, अभिमन्यू वाघ, अण्णासाहेब चौरे, महादेव माने, आनंदा निर्मळ, विठ्ठल माने, हनुमंत साळुंखे, पुळूसवाडीचे सरपंच रेश्मा होनकळस, सुग्रीव सलगर, संजय मदने, श्रीवंत मदने, बालाजी मदने, आनंद मदने, उमेश मदने, सिद्धराम मदने यांच्यासह ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।